थँक्यू अगं. आजी, पप्पा, सिद्धू, तुम्ही सगळे इथे? अं, लाज कशी वाटत नाही तुम्हाला? स्वतःच्याच मुलीच्या घरात चोरी करून हे असं टेचात महागड्या गाडीतून फिरायला. अहो आपले संस्कार सांगतात बापाने लेकीच्या सासरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं. तुम्ही तर चक्क माझ्या घरातले 5 कोटी चोरले. संपतराव या ना, आत या. या. नमस्कार, या ना. संपतराव, जर तुम्ही तुमच्या पैशांविषयी विचारायला इथे आला असाल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुमचे पैसे कोणी चोरले याबद्दल मला काही माहिती नाहीये. हे बघा, मी तेव्हाही प्रामाणिकपणे सांगत होतो आणि आताही प्रामाणिकपणेच सांगतोय, मी तुमचे पैसे चोरलेले नाही आहेत. माझा तुमच्या पैशांशी काहीही संबंध नाहीये. अहो, काय प्रकार आहे हा? कसले पैसे, कसली चोरी? मी सांगतो काम. सर, ही तुमची स्पेशल कॉफी. सॉरी सॉरी सर, सॉरी सॉरी, चुकून झालं सर. मी मुद्दामून नाही केलं सर. प्लीज प्लीज चिडू नका तुम्ही. इट्स ओके. तू ठीक आहेस ना? जयंत, टिशू हे. इट्स ओके. चुकून होऊच शकतं असं. सर, ही कॉफी सर. सर, खरंच सॉरी, मी मुद्दामून नाही केला. मला डोंट वरी, इट्स ओके. चुकून झालं ना, इट्स फाईन. जानवी, तू तुझी कॉफी नाही घेतेस? हो, मॅम, तुमची कॉफी. थँक्यू. येस. इट्स नाईस. थँक्यू सर. सर, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? शुअर. सर, तुम्ही मला मध्यंतरी सांगितलं की तुम्हाला ते OCD का काहीतरी आहे, ते म्हणजे तुम्हाला स्वच्छता आवडते, गोष्टी इकडे तिकडे केलेल्या आवडत नाहीत. पण मी आता तर सर तुमच्या अंगावर गरम कॉफी सांडली तरी तुम्ही मला काही बोलला नाहीत. येस, यू आर राईट. युजली मला राग येतो, पण काही गोष्टी चुकून घडू शकतात, सो इट्स ओके. मी माझा OCD कायम दुसऱ्यांवर फोर्स नाही करू शकत ना. हॅलो. येस 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 येस, बोला बोला. ओके, डेफिनेटली विल बी माय प्लेजर. नाही, नक्की मला बायकोसोबत यायला आवडेल. त्या पण येतील सोबत. नक्की. थँक्यू. सी यू. काय झालं जयंत? कोणाचा कॉल होता? आमच्या आश्रमातून फोन होता. त्यांना माझ्या हस्ते यावर्षी गणपती बसवायचा आहे. अरे वा, किती छान. जयंत, आपण नक्की जाऊया. हा, काय झालं? काय झालं सर? चानो, मी या अवस्थेत तिथे कसा काय जाऊ? जयंत, अरे हे बघ. जयंत, जयंत, जयंत.
पप्पा मागताय ना माफी? माफी? हो, कसं आहे ना श्रीनिवासराव, हो 5 कोटी रक्कम थोडी थोडकी नाहीये. ती रक्कम आमची अचानक चोरीला गेली, त्यामुळे आम्ही सुद्धा घाबरलो आणि त्यातच तुम्हाला आम्ही महागड्या गाडीत फिरताना पाहिलं. आमचा गैरसमज झाला. खरंच आम्हाला माफ करा. बाबांनी पैसे चोरले, ते पण 5 कोटी. हे कसले पैसे चोरणार आहेत? यांच्या हातात कोणी 5 कोटी आणून जरी दिले ना तरी ते त्याला परत करतील. नशीबच फुटकं, दुसरं काय. संपतराव, अहो ती महागडी गाडी माझी नव्हती. काय, मी एका गॅरेजमध्ये नोकरी करतो आणि तिथे ती गाडी सर्व्हिसिंगला आली होती. मी फक्त ती द्यायला चाललो होतो त्या गाडीच्या मालकाकडे, पण मला त्या गाडीत पाहिलं आणि तुमचा गैरसमज झाला. मी खरं तर तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो तिथे, पण तुम्ही मला संदेश दिली नाहीत. पण ठीक आहे, तुमचे पैसे मिळाले हे खूप चांगलं झालं. आणि एक गोष्ट, माझी अशी माफी वगैरे नका मागू तुम्ही. अहो अशी कशी नाही मागायची माफी? भर रस्त्यात तुमचा त्यांनी एवढा अपमान केलाय, चुकीचं आहे. माफी तर मागावीच लागेल की. आजी, आजी तू सुद्धा माग माफी. सिद्धू, काय बोलतोयस तू? अरे वयाने मोठ्या आहेत त्या आमची माफी मागताना बरं दिसेल का? काकू, जर आजी अपमान करू शकते ना तर तिने माफी सुद्धा मागायला पाहिजे. सिद्धू सिद्धू, ऐक ना जरा. अरे आजींनी माफी मागण्याची खरंच गरज नाहीये. नको रे असं. हो पण काकू, सिद्धू, अरे या गोष्टी आपल्या घरच्या, आपल्या हक्काच्या माणसांना लागू नाही होत. आणि आजी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. समजा त्यांनी एखादी गोष्ट मला अधिकाराने सांगितली, मग ती चुकीची का असे ना, मला त्याबद्दल काहीच वाटत नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही आहे आजी. आणि सिद्धू, तू सुद्धा तुझा हट्ट सोड आता. कधी कधी आपलंच नाणं खोटं म्हणतात ना, तशी गत आहे या सिद्धूशी. ह्यानेच नकार दिला म्हणून ठीक, नाहीतर आज कुठं अपमानाला सामोरं जावं लागलं असतं कल्पनाही करवत नाही. ठीक आहे, तुम्हाला आजीकडून जर माफी नको असेल, तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो काकू. कारण जे काही घडलंय ना ते खरंच खूप वाईट होतं. तू इतक्या सरळ चालणाऱ्या, तत्व जपणाऱ्या माणसावर कोणी संशय घेत असेल तर ते मला अजिबात आवडणार नाही. तुम्हाला साध्या प्रकरणाबद्दल काही माहित सुद्धा नव्हतं. अरे सिद्धू, तू कशाला माफी मागतोयस? हे बघ, जे झालं ना ते फक्त गैरसमजामुळे झालं रे. तू उगाच मनाला नको लावून घेऊस. आता आम्ही निघतो. नाही नाही, असं कसं? बसा ना, चहा विणा. नाही नाही, आम्हाला शिवर. आता चहा कॉफी प्यायचं म्हटलं तर कुठल्या जागेवरती बसायचं त्यावर आधीच तुमच्यात वाद सुरू आहे. ह्याच्यानं स्वतःच घर सावरता आलं नाही. ते इतरांचा पाहुणचार काय करणार आहे ना लक्ष्मीबाई? ऑफकोर्स आजी. अगं तू माझ्याच साईडला येणार ना? तुमच्या ना आधीच हे तुमचं घर खुराड्यासारखं आहे. त्यात तुम्ही लोकांनी 2 भाग काय पाडले. ह्याच्यापेक्षा या तुरमुड्या घरात राहण्यापेक्षा चल आपल्या घरी चल. घराचे 2 भाग ताईमुळेच झाले हे विसरतेस का आजी तू? आणि इथे घराचा मोजमाप स्क्वेअर फूटनी नाही तर मनाच्या मोठेपणाने.
इथे येऊन आपल्या ताईने जर या घराचे 2 भाग केलेत ना, याचा अर्थ हाच होतो की आपल्या शिकवणीत कुठेतरी खोट राहिली होती. चला जरा मला थोडं काम आहे. आई चल निघूया. निघतो श्रीनिवासराव. काकू, बाबा, मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने सॉरी म्हणतो तुम्हाला. अरे सिद्धू राहू दे रे. तुम्ही पाहिलत ना जयंत किती डिस्टर्ब झाला ते. मला असं वाटतं आपण ना त्याच्याशी बोलायला पाहिजे. त्याने आश्रमात गेलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मिसेस कानिटकर, मिस्टर कानिटकरांची कंडिशन बघता त्यांनी अशा कुठल्याच ठिकाणी जाऊ नये जिथे गेल्यावर त्यांना चाइल्डहुड ट्रॉमा ट्रिगर होऊ शकतो. इट्स टू रिस्की मिसेस कानिटकर. नाही, मला काही हे पटत नाहीये. आता त्याला दिसत नाहीये म्हणून तो तिकडे गेला नाही. ही गोष्ट कायम त्याच्या मनाला चलत राहील. आणि ऐको म्हणून मलाही खूप वाईट वाटतंय हो. मिसेस कानिटकर, आता बायको म्हणून तुमची प्रायोरिटी फक्त तुमच्या मिस्टरांची मेंटल स्टॅबिलिटी एवढीच असली पाहिजे. तुम्ही त्याच्यावर फोकस करा. हो, ते तर आपण करतोच आहोत की. शिवाय तुमच्या मेडिसिन्समुळे जयंतमध्ये खूप पॉझिटिव्ह बदल घडायला लागले. आय थिंक आता तो खूप बॅलन्स वागू लागलाय. आणि मला ना आता अशाच गोष्टी करायच्या ज्यामुळे माझा जयंत कायम आनंदी राहील, हॅप्पी राहील, खुश राहील. त्यामुळे आता माझं ठरलंय, मी जयंतला आश्रमात गणपती बसवण्यासाठी घेऊन जाणार म्हणजे जाणारच. मिसेस कानिटकर, तुम्ही आता खूप घाई करताय. हीच घाई तुमच्या अंगाशी येऊ शकते. का केलंस नीलू हे असं तू? का माझ्यावर खोटा आरोप केलास? सगळ्यांसमोर खोटं का पाडलंस मला? खरं खरं सांग, ही चोरी तूच केलीस ना? अगं का वागलीस असं? हं? काय गरज पडली तुला असं वागायची? काय कमी आहे तुला या घरात? अगं बोल ना, का चोरी केलीस? का चोरी केलीस? कारण सिद्धू आणि भावनाचा होणारा उद्या उद्या ऐकून ना मला वीट आलाय. सदा न कदा त्यांचं कौतुक मला नाही सहन होते. पोलिसांच्या धाडीतून जर पप्पांना सिद्धू आणि भावनाने सुखरूप सोडवलं तर पप्पांच्या मनात त्यांचं स्थान निर्माण होईल आणि तुमचा पक्षाचा झालेला नवीन चेहरा तुमच्या हातातून निसटून जाईल. आणि म्हणून हे सगळे पैसे चोरून हे सगळं खापर मला त्यांच्या माती फोडायचं होतं. पण हे सगळं प्रकरण माझ्यावरच उलटलं. अगं पण का नीलू? तू का वागतेस असं? का राग राग करते त्यांचा? काय बिघडवलंय त्यांनी तुझं? काय बिघडवलंय नीलू? काय बिघडवलंय? त्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलंय. एकतर नवरा हा असा काही कामाचा नाही, पण तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे मला या घरात इज्जत नाही आणि मला नाही सहन होते ते. आता आजी नंतर ना त्यांची खादी मला चालवायची. हे घर सगळं ना तसं आजीच्या तालावर नाचतं तसं मला माझ्या तालावर नाचवायचंय. पण जोपर्यंत सिद्धू आणि भावनाचं महत्व कमी होत नाही ना तोपर्यंत माझे स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि त्यामुळेच मी हे सगळे उद्योग करते. कळालं?
बापरे, आजीने सगळं ऐकलं की काय? अच्छा. म्हणजे असा डाव साधलास तू. नाही आजी, ते एक शब्द बोलू नकोस. माझी खात्री होतीच आदिराजची एवढी हिंमत होणार नाही. काय ग, आता खरं खरं सांगायचं, हे सगळं तू का केलंस? खरं तर भावनाला मला यात अडकवायचं होतं. एकदा का तिच्यावर पैशांचा आळ आला असता तर पप्पांच्या नजरेतून ती कायमची उतरली असती आणि मलाही तेच हवं होतं. मग हे तू मला का नाही आधी सांगितलंस? आदिराजवर का आळ घातलास तू? तसं काय आजी, जर पप्पांना कळालं असतं की ही चोरी मी केली आहे तर त्यांनी मला कधीच माफ नसतं केलं. पण यांना ते माफ करतील खात्री आहे मला, म्हणून मी त्यांचं नाव सांगितलं. हुशार आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनातली आग आणि हा तुझा जो मेंदू आहे ना, मेंदू, त्याची हुशारी, दोन्ही असं जागरूक ठेवायचं. आणखी एक, तू आणि मी, आपण दोघी मिळून त्या अवलक्षणेला या घरातून बाहेर काढू. हो आजी. आणि मग या घराची सत्ता माझ्या हाती. नको, आता कुठं बसतो, घरी जाऊन झोपून टाकूया. उद्या सकाळी आणि कामावर जायचंय. चल. रंग करू? मी नको येऊ दुकानात. पिंकी, अरे असं बसून कसं चालेल बाबा? समोर एवढा कामाचा डोंगर पडलाय. सकाळी दुकानावर जायचे, रातच्याला फुलांच्या मळ्यात कामाला जायचे. बसून कसं चालेल पिंकी? तू काम करशील एकटा, मेहनत करशील, मग मी काय करू? हे असं बसून आरामानं खाऊ? काय वेंकी? अरे वेंकी, संसार आपल्या दोघांचा आहे. मग तू एकट्यानं कष्ट का करणार? तू नका काळजी करू वेंकी. उलट संसार दोघांचा आहे म्हणल्यावर दोघांनी मिळून कष्ट करायला पाहिजे. बघ, आपण दोघांनी मिळून कष्ट केले तर लवकरात लवकर नुकसान भरपाई होईल आपली. नको काळजी करू रे. त्याच्यापेक्षा लई वाईट दिवस बघितलेत मी. हे काय, नको काळजी करू तू. आपण दोघं मिळून कष्ट करू आणि मग बघ, दोघं मिळून आपलं घर नव्यानं उभं करू. फक्त मला साथ दे वेंकी. देशील ना? आली की मग. चल, हात दे.
वादळ संपतं न संपतं तोच दुसरं येऊन ठेपतंय. आजी तुम्ही माझ्या पप्पांना वादळ म्हणताय? आजी तुझ्या फक्त पप्पांना नाही, पप्पांच्या परीला सुद्धा वादळच म्हणाली. संतोष आता तुम्ही तर काय मी ना आता हात जोडते, पाया पडते तुमच्या. झाले तेवढे वाद पुष्कळ झाले. आता मला फक्त एवढंच सांगा की गणपतीचं काय ठरवताय तुम्ही? हे बघा आई, आपण गणपती वगैरे सेलिब्रेट करू शकतो, बट आहे त्याच आणि तशाच घरात. संतोष, तुझं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं असणार? तिला नकोच आहे ना. मग गणपती असो, दसरा असो, दिवाळी असो, काही असो, हा दोरखंड हटणार नाही म्हणजे नाही. झाली आजची मीटिंग. ठरलं काय करायचंय ते. चला. तर जसं काय तुला खूप काळजी होती ना या मीटिंगची. हे बरं आहे, म्हणजे तुम्हाला मान द्यायला जावा तर तुम्ही जास्तीत जास्त भावच खाणार. हा जाऊ दे, जातो मी झोपायला. श्रीनिवास, लक्ष्मीने या सगळ्या गोष्टींचं मनावर खूप दडपण घेतलंय. तू जाऊन बोल एकदा तिच्याशी. मन मोकळं झालं ना का बरं वाटेल तिला. जयंत, मी तुझ्या डोळ्यात ड्रॉप टाकते. एक मिनिट हा, डोळा बघू. थांब. जयंत, आता तुला लवकरात लवकर पुन्हा दिसायला लागू दे. मग आपला पहिला गणपती आपण खूप छान साजरा करू. पुन्हा दिसायला लागू दे. हो का? काय झालं? काय झालं जयंत? तू असं हसतोयस का? अरे जयंत, मी काही चुकीचं बोललीये का? नाही जानू, तू 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 काही चुकीचं बोलली नाही. इट्स ओके. बरं पुरे, आता मी खाली जाऊन जरा आवराआवर करते किचन मध्ये. तू आराम कर. हा बाय द वे जान्हवी, ग्रे साडी तुझ्यावर खूप छान दिसते. ग्रे साडी? जयंतला कसं कळलं मी ग्रे साडी नेसले ते? जयंत, जयंत, तुला कसं कळलं मी ग्रे साडी नेसले ते? सांग ना, मला सांग. तुला दिसायला लागलंय का? हा जयंत, सांग ना, तुला दिसायला लागलंय? हो जानू. जयंत, खरंच तुला दिसायला लागलंय? कॉंग्रॅच्युलेशन्स. मी दिसते ना तुला जयंत? हा, मी दिसते? हो जानू. किती किती चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे बाप्पाच्या येण्याच्या मुहूर्तावर तुझी दृष्टी परत आली आहे, तुला दिसायला लागले जयंत. कसलं भारी. काय करू आता मी?
हा देवाजवळ जाऊन साखर ठेवून येते पटकन. जयंतला दिसू लागले. हे लवकरात लवकर डॉक्टरांना कळवायलाच हवं. काकू अगं तू तू पटकन आत ये, दरवाजा बंद कर. बंद कर दरवाजा. काय करताय तुम्ही? गणपतीची तयारी? हळू बोल. हो तू कशासाठी आलीस इथे? ते अधिराज दादा तुम्हाला बोलवत होते ना, ते सांगायला आले होते मी इथे. बरं बरं. काकू काकू काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही असं घाबरला का? हे बघा, तुम्ही बोलू शकता माझ्याशी. हो, आता गणपती येतील ना, पण आपल्या घरात गणपती बसवलेले नाही चालत. असं का? आणि मग तुम्ही हे सगळं का करताय? हे सगळं माझ्यापुरतंच. घरात कोणाला काही माहीत नाही आहे याबद्दल. हो, पण का? अगं, सिंचनानंतर ना मला आणखीन एक मूल हवं होतं, पण काही केल्या मला मूल होतच नव्हतं. मी बाप्पाला नवस बोलले होते की तूच माझ्या पोटी जन्म घे, त्याच्या नावात सुद्धा तुझंच अस्तित्व असेल, आणि दरवर्षी गणेश चतुर्थीला माझ्या घरात तुझी प्रतिष्ठापना पण करेन. आणि देवाने माझा नवस ऐकला, मला सिद्धू झाला. काय सांगताय? खरंच भावना, माझा सिद्धू नवसाचा आहे. देवाने माझा नवस ऐकला, आणि म्हणूनच मी ना आईंना म्हणत होते की आपण माझा नवस पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाला घरी आणूया, पण आईने नकार दिला ग. आईंना हे सगळं असं नाही चालत ग. तेव्हापासून माझ्या मनात सतत असं ते सलत होतं. मी तेव्हापासून ही अशीच लपून छपून बाप्पाची प्रतिष्ठापना करते. पण हे बघ, तू कोणाला काही सांगू नकोस याबद्दल. म्हणजे सिद्धूला सुद्धा यातलं काहीच माहीत नाही. तू काही बोलू नकोस कोणाला. हो काकू, मी कोणाला काहीही सांगणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. लक्ष्मी, हे बघ मी काय आणलंय. हे काय? अगं, काय आहे म्हणून काय विचारतेस? दळवींच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे ना, तेव्हा मूर्ती तयार करायला माती आणली आहे. अगं बाई, हो ना. काय ग, अशी बघत काय बसलीस? चल चल, तयारीला सुरुवात करूया. आता रात्री बनवायचं? हो. अगं, मूर्ती जितक्या लवकर तयार होईल ना, तितका वेळ मिळेल मूर्ती वाळायला, नाही का? पण मग वरदला हाक मारा ना मदतीला. नको. अगं, संतोषच्या कुटुंबातल्या कोणाला तरी विचारलं आणि हे हरीश आणि सिंचनाला कळलं ना, तर पुन्हा त्याच्यावरनं नवीन वाद सुरू होतील. तेव्हा आपल्याला इतर कोणाचीही मदत नको, आपण दोघं मिळून मूर्ती बनवूया. मुलांना किती समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही कळतच नाहीये. हे बघ लक्ष्मी, आपण प्रयत्न सोडायचे नाही. आपल्याला जे जे करणं शक्य आहे ना, ते करायचं. आता पुढे काय होईल हे काय आपल्या हातात नाही, बरोबर आहे की नाही? आणि आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, बुद्धीची देवता घरी येणार आहे, तेव्हा बघ आपोआप सगळ्यांची बुद्धी ताळ्यावर येईल. खरंच?
खास तू तुमच्या तोंडात तूप साखर. अगं मोदक म्हण मोदक. बरं बाई, मोदक. आता कशी हसलीस? तुला असं हसताना पाहिलं ना की मलाही खूप उत्साह येतो. फक्त आजची रात्र सरू द्या. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उद्याची पहाट नवा आनंद घेऊन येईल. हो ना? बरं हे घ्या, मी पाट आणते. चल चल बाहेरच बनवूया ना. हो सुरू करूया. हॅलो 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 डॉक्टर. मिसेस कानिटकर, काय झालं? तुमचा आवाज असा काय येतोय? ऑल ओके? नाही डॉक्टर, काहीच ओके नाहीये. डॉक्टर एक प्रॉब्लेम झालाय. मला असं वाटतंय जयंतला दिसायला लागलंय. ओ ओके. आणि हे हे कसं कळालं तुम्हाला? हो डॉक्टर, त्याने आता माझ्या साडीचं वर्णन करून दाखवलं आणि माझ्या साडीचा रंग सुद्धा ओळखला त्याने. ओके, सो यावरनं तुम्ही असा निष्कर्ष लावला? ऑफकोर्स डॉक्टर. डॉक्टर मला खूप टेन्शन आलंय आता. डोंट वरी मिसेस कानिटकर, मला नाही वाटत तुमच्या मिस्टरांना अजून दिसायला लागलंय. हो पण मग त्याने माझ्या साडीचा रंग कसा काय ओळखला? सॉरी टू से दिस, पण मला इथे बसून हे नाही सांगता येणार. आणि मिसेस कानिटकर, तसंही तुमच्या मिस्टरांना जर दिसायला लागलं असतं तर तुमच्या घरातला 50शीतला शेफ एक यंग डॉक्टर आहे हे त्यांना आधीच कळालं असतं. एम आय राईट? हो डॉक्टर, मान्य आहे मला. पण डॉक्टर अहो, मी जयंतची व्यवस्थित काळजी घेते. रोज त्याच्या डोळ्यात ड्रॉप्स टाकते, त्याची औषधं नीट सुरू आहेत. म्हणजे एव्हाना त्याची दृष्टी परत येऊच शकते ना. एक्झॅक्टली. मिसेस कानिटकर, आपल्याला घाई करावी लागणार आहे. कारण एकदा तुमच्या मिस्टरांना दिसायला लागलं की मग मी आत्ता जशी ट्रीटमेंट देतोय तशी नाही देऊ शकणार. आपल्याला घाई करावी लागणार आहे मिसेस कानिटकर. वी नीड टू हरी नाउ. माझ्या दारात त्यांनी उभं सुद्धा राहायचं नाही. आमच्याकडे अशा आयऱ्या गैऱ्यांना जागा नाही, समजलं? एक लक्षात ठेव, हिचा नियम, हिचा संस्कार, हिची संस्कृती मी मोडीत काढे. मॅडम, जेव्हापासून लक्ष्मी काकूंनी मला स्वीकारलंय तेव्हा माझे माझ्या घरी कमी आणि सासरेच जास्त लाड होतात. काय झालं मॅडम? मॅडम, अहो काय झालं मॅडम? हा, कसला विचार करता एवढा? तुमच्या आजच्या वागण्याचा विचार करते मी. माझ्या? अरे मी काय वागलो? म्हणजे काय झालं? सिद्धिराज, आजवर माझे, माझ्या घरच्यांचे खूप अपमान झालेत. हे अपमान करणं ना खूप सोपं असतं. समोरच्याला 4-5 वाक्य आपली बोलून टाकली की झालं. पण अवघड असतं एखाद्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला साथ देणं. जे तुम्ही करता, आजही तुम्हीच आमच्या पाठीशी उभे राहिलात. असं काही नाही आहे मॅडम. आता तुम्ही उगाच हिरो बनवताय आता मला. तुम्ही काय कमी केलंय का? या घरात आता भांडणं वाढू नयेत म्हणून तुम्ही नेहमी माघार घेता. या घरात किती तडजोड करावी लागते तुम्हाला. म्हणजे या घरातली माणसं कशीही वागली ना तरी तुम्ही मात्र नेहमी त्यांच्याशी प्रेमाने वागता. आणि मॅडम, जेव्हा मी हे सगळं पाहतो ना तेव्हा मलाही असं वाटतं की एक नवरा म्हणून किंवा मित्र म्हणून म्हणजे माझी जबाबदारी वाढते ना, तुमच्यासाठी मी पण काहीतरी करावं. अहो,
हे सगळं माझ्या हातात आहे म्हणून कदाचित मला जमत असेल, पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही जगाशी भांडता. आता आजच बघा ना, आज तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे नाही राहिलात, तर आमच्यावर झालेले आरोप तुम्ही परतवून लावले. अहो, आज चक्क तुम्ही तुमच्या वडिलांना, तुमच्या आजींना घेऊन माझ्या घरी गेलात आणि माझ्या वडिलांची माफी मागायला लावली. स्वतःच्याच कुटुंबाविरुद्ध उभं राहायचं इतकं धाडस, इतकं धैर्य कुठून आणता हो तुम्ही? जसं तुम्ही या सगळ्यांना सोडून या घरात राहण्याचं धाडस केलं तसंच माझं आहे. आणि मॅडम, मी असं माझं तुझं असं का करतो? म्हणजे तुमचे आई बाबा माझे आई बाबाच आहेत ना. म्हणजे शेवटी हे सगळं आपल्या घरातलंच मॅटर आहे हो. आणि मला एक कळत नाही की आता घरातल्याच माणसांनी एकमेकांची माफी मागितली, कुठं आबाळ कोसळतंय एवढं? हा, सिद्धिराज, मी एका पुस्तकात वाचलं होतं, प्रेमाने जग जिंकता येतं. आज तुमच्याकडे बघून हे वाक्य मला पटतंय. म्हणजे आता रेणुका काकूंचंच पहा ना, आधी त्यांना माझ्याबद्दल मनात अढी होती, पण आता तीच माझ्याबद्दलची अढी कमी होताना मला जाणवतंय, बघतीये मी. आपण जर का संयम ठेवला, एखाद्याशी प्रेमानेच वागत राहिलो ना, तर एक ना एक दिवस त्यांच्या मनातला आपल्याबद्दलचा राग नक्की निघून जाईल. अहो 100% निघून जाईल बघा. आणि आणि एक दिवस हेच गाडे पडेल अभिमानाने सांगतील की हीच आमच्या घरची सून आहे. बघाच. मी आज एक अशी गोष्ट करणार आहे जी या घरात कधीच झालेली नाहीये. काय काय झालं? आणि झाली तर खूप मोठा वाद होऊ शकतो. कदाचित आपल्याला खूप कडाडून विरोधही होऊ शकतो. पण सिद्धिराज, मी एका चांगल्या उद्देशानं हे सगळं करणार आहे. आणि या सगळ्यात तुम्ही माझी साथ द्याल ना? भावना मॅडम नक्की काय करणार आहेत? विना, 21-21च्या जुड्या केलेल्या आहेत. हा, बरं मी काय म्हणते, तुझं आवडत असेल जरा सारण करूया, म्हणजे मोदकाची तयारी होईल. मी उसळ करून घेते, कुकरची शिट्टी होईपर्यंत होईल सारं. बरं, औक्षणाचं ताट. अगं बाई, आले वाटतं बघ. तू औक्षणाचं ताट घेऊन पुढे हो, मी दूध पाणी घेऊन आले. हो, अहो या लवकर. आलो 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 बाबा. बाप्पा, आता या घराच्या दोऱ्या तुझ्याच हातात आहेत बघ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की
हरी सरे आज ते दोरी काढ. आज गणपती बाप्पा येणार म्हणजे त्यांचं स्वागत कसं अगदी छान झालं पाहिजे. आजी थांब. आज गणपतीचा दिवस आहे ना. शहरांमधल्या रेषा, खंड, समुद्र, देश हे बाप्पाला प्रसन्न होण्यापासून थांबवू शकत नाहीत ना. मग बाप्पावर शंका घेऊन हा दोरखंड काढण्यामध्ये काय पॉइंट आहे? हा? त्यापेक्षा एक काम करूया बाबा, तुम्ही आहे ना तो गणपती घेऊन असं कडेकडेने या, कडेकडेने या साईड. नाही तर राहू दे राहू दे. एक काम करा, तो गणपती वरत कडे द्या, तो येईल असं अंग चोरून. द्या हे बरं. ते संतोष शरीफ लक्ष्मी, आज सणाचा दिवस आहे. आज काही वाद नको.